destinations, I am eating there. One more destination जिथे मी मस्तपैकी भेळ एन्जॉय करणार आहे. This is my second trip to Mount Rainier. This was in August. ओहाना पिकॉश नावाच्या कॅम्पग्राऊंडमध्ये माझं रिझर्वेशन होतं फ्रायडे नाईटला. सो काम संपवल्यानंतर आय टूक अ ड्राईव्ह अप देअर अँड कॅम्प्ड. पण अजून बऱ्यापैकी वेळ होता, सनलाईट होता, त्याच्यामुळे आय डिसाइडेड टू डू दिस क्विक हाईक फॉर सिल्वर फॉल्स. सिल्वर फॉल्स. Wow. Look at the color. Oh my god. Like एवढा perfect आहे color. How clean that water is. इतक्या वरनं पण मला एकदम clearly bottom दिसतंय. Wow. So ही घोळ तयार झाली आहे. Starting the Burrows hike. Tiny bit dark. This is my bucket list item, doing a sunrise hike at Mount Rainier. सो माउंट रेनियरच्या एंट्रन्स रिझर्वेशन्समुळे मला हा ऑपॉर्च्युनिटी मिळाला. आय डिड नॉट रिअली हॅव एन एंट्रन्स रिझर्वेशन, सो आय डिसाइडेड टू ड्राईव्ह अप देअर बिफोर द कट ऑफ विच वॉज ॲट 7 AM. सो मी कॅम्पग्राऊंडमधनं 4:30ला वगैरेच निघाले होते. जवळजवळ 1 तास लागला होता. सो वरती पोचेपर्यंत इट वॉज स्टिल डार्क, बट थोडंसं फटफटायला सुरुवात झाली होती. बट टू वॉच द सनराईज हिअर, द शेड्स ऑल अक्रॉस द एरिया, आणि एस्पेशली जेव्हा ते रेज माउंट रेनियरला हिट करत होते पहिल्यांदा, द अल्पन ग्लो ऑन हर वॉज सो ब्युटिफुल अँड सो पीसफुल. ही खूप पॉप्युलर हाईक आहे, बट बिकॉज आय वॉज सो अर्ली इट वॉज सो पीसफुल. इट वॉज जस्ट मी अँड माउंट रेनियर. Obviously captivated by Rainier here. She's so beautiful. सो मेनी माउंटन गोट्स. आय थिंक आतापर्यंत मी फक्त एकच बघितली आहे, असा अख्खा झुडूप बघितलेला नाही आहे. सो ऑसम. थँक यू. I think they did say like between these burrows, so I'm not really sure which one of these peaks is the burrow, but anyway, one of them is a burrow mountain, and between them there is a resident herd, it seems. So this must be it. I'm not able to decide if they're going to cross the trail. I think those babies are a little bit too close. So I think I have to wait.
my god, I love looking at the babies. Like there are two, I think at least. Oh my god, look at them. They're just bouncing around. आणि त्यांचं फर पण असं जरा जास्त एक्स्ट्रा सॉफ्ट आहे राईट. सो गुड. आय एम सो ग्लॅड. Sorry. You continue your breakfast, okay? Sunrise झाला आहे, but it's not because of the clouds. It's not completely out. सन कॉलआउटच्या बाहेर आलं राईट. सो त्याचं जे स्नो आहे ते असं मस्त चमकतं आहे. सो प्रिटी. सन आला बाहेर. What a magnificent scene. Oh my lord. Wow. Said this about Mount Rainier: the most luxuriant and the most extravagantly beautiful of all the alpine gardens I ever beheld in all my mountaintop wanderings. त्याने हे पॅराडाईस एरियासाठी लिहिलं होतं. सो दिस इज नॉट पॅराडाईस एरिया बट इट इज इक्विव्हॅलंटली ब्युटिफुल. आणि असे गार्डन्स बघण्याची माझी खूप इच्छा होती. अँड दॅट ड्रीम वॉज कम्प्लिटेड इन दिस ट्रिप. ह्या हाईकमध्ये आय सॉ सो मेनी वाईल्ड फ्लॉवर्स आणि पूर्ण गालिचे बिछार होते इथे. जिथे नजर पडेल तिथे फ्लॉवर्स होते. अँड इट्स सो अमेझिंग. त्या हाईटवरती जिथे झाडी पण नाही आहेत, देर इज लाईक not much plant life as such, but these resilient plants have such beautiful vivid colors there. Oh my god, it was really 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 beautiful. I mean, असं वाटत होतं की चालण्याचा जो शीण असतो ना, नॉर्मली थकवा असतो, तो ह्या हाईकमध्ये मला जाणवलंच नाही. बिकॉज आय वॉज सो कॅप्टिवेटेड बाय ऑल द फ्लॉवर्स देर. I never knew when I reached the Burrow Mountain. It was that beautiful, really really beautiful. So again, I don't know if the video is capturing the blue tint, but I can clearly tell the blue tint for the glacier there. It's okay. Take your baby away. How are you even going down there? It's like straight down.
बरो माउंटनच्या टॉपवरती मी भरपूर वेळ बसून समोरच्या ग्लेशियर्सना बघत एन्जॉय करत होती. द समोरची जी ग्लेशियर आहे दॅट इज इमॉन्स ग्लेशियर विच इज द बिगेस्ट ग्लेशियर ऑन रेनियर. आणि त्याच्यामधले क्रॅक्स, त्याचा तो ब्लू शेड, इट वॉज म्हणजे माझ्या डोळ्यांना क्लिअरली दिसत होता. अँड दॅट्स व्हॉट आय वॉज ट्राईंग टू ऑब्झर्व अँड कॅप्चर लाईक एव्हरी स्मॉलेस्ट डिटेल ऑफ इट. आणि विशेष म्हणजे देर वॉज दिस गाय, इट्स वन ऑफ दोज वियर्ड थिंग्स जो आपल्या मनात राहतो राईट. हा मुलगा होता तिथे जो तिथे येऊन आय थिंक ही हॅड सम इंजुरी ऑन हिज लेग, सो ही वॉज युझिंग क्रचेस. पण तो एवढ्या उंचावरती गिटार घेऊन आला होता. अँड अनफॉर्च्युनेटली माय व्हिडिओ डिडंट कॅप्चर हिज म्युझिक बिकॉज वारा खूप होता. बट ही वॉज प्लेईंग गिटार देअर अँड the Imons Glacier in front of me, and that music was such a weird complete combination that's Immense like Glacier. ingrained in my mind so beautifully. So awesome. Like मी आत्ता पण डोळे बंद केले की मला ते इमिजिएटली आठवतं आहे. इट्स लाईक यु नो व्हेरी विविड मेमरी. सो त्या पॉइंटला होते मी. पण बरोज माउंटनवरती भरपूर टाईमपास करून मग मी निघाले परतीच्या वाटेवर. वाईल कमिंग टू द बरो माउंटन वी टेक द सावरडो रिज, आणि जाताना वी टेक द व्हॅली रिज अ लिटल बिट. सो जी व्हाईट रिवर आहे जी इमॉन्स ग्लेशियरपासून ओरिजिन होते, त्या व्हाईट रिव्हरच्या व्हॅलीच्या कडेवरनं आपण परत जातो. And there were various flowers here too, different varieties. So that was also interesting की थोडासा पण डिफरन्स झाल्यावरती थोड्याशा एरियाजमध्ये एक स्पेसिफिक काइंडचे फ्लॉवर्स येतात आणि दुसऱ्या एरियाजमध्ये कम्प्लिटली डिफरंट व्हरायटीज येते. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग टू वॉच अँड ऑब्झर्व. असे एकदम रचल्यासारखेच वाटतात रॉक. हे बघ, लादी टाकल्यासारखे. सो आय रिमेंबर दिस टर्कॉइज लेक. इमॉन्स ग्लेशियरच्या वेळेला ही जे रिच दिसते त्याच्यावरनं कुठून तरी आय थिंक दॅट पॉईंटपर्यंत मी गेले होते डेफिनेटली. अँड सो देन द कॅम्प ग्राउंड मस्ट बी समवेअर देअर. So again for context, ते तिथे दुर्ग सनराइज विजिटर सेंटर. We went up. That one is Sourdough Ridge. So हे सरप्राईज लेककडे चालले आहे. But look at these hillsides, like full of flowers. So amazing. Like even on this slope, if you see at the bottom, असं एवढं मस्त वाटतं ना. It's like wow. So all of these are lupine and scarlet paintbrush in between. I'm not really sure what's the yellow flower. Oh man, I love looking at these slopes like this. So pretty, so pretty. See, I think ह्या वाल्या पॅचमध्ये you see all sorts of colors. Magenta, purple, there's a little bit white, obviously yellow a little bit beyond there, light purple. Wow.
So I'm not really sure if that is the peak. Can't really tell, but I think it was the beyond it, the one beyond. And immediate, like, these meadows are blowing my mind. So beautiful. सो जसं मी आधी म्हटलं होतं, वन ऑफ माय गोल्स ऑलमोस्ट ऑफ दिस ट्रिप वॉज टू ऑब्झर्व द वाईल्ड फ्लॉवर्स. बट रेनियरची अशी एक वियर्ड गंमत आहे की किती पण बघितलं ना तरी त्याचं मनच भरत नाही. इट्स कम्प्लिटली आयरॉनिक की बघितल्या क्षणी यू गेट दिस इंटेन्स लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, बट ॲट द सेम टाईम यू हंगर फॉर मोर, यू आर ऑलवेज हंगरी. सो तसं माझं झालं होतं. मी ॲक्च्युली हाईकमध्ये भरपूर सारे फ्लॉवर्स बघितले होते, बट इट वॉज स्टील नॉट So those babies up there are columbines. वाईल्ड फ्लॉवर्स वॉज नॉट क्वेंच्ड. सो आय डिसाइडेड टू डू अनदर हाईक विच वॉज नाचेस पीक लूप. इथे इट स्टार्टेड फ्रॉम अ लेक, ज्याच्या आजूबाजूला परत देर वॉज अन एक्सप्लोजन ऑफ कलर देर. अँड वन ऑफ माय गोल्स हिअर ऑलमोस्ट वॉज टू हंट फॉर ॲव्हलॅन्च लिली. ॲव्हलॅन्च लिलीचा ॲक्च्युली हा सीझन नाही आहे. ऑगस्ट इज अ बिट टू लेट फॉर इट. ॲव्हलॅन्च लिली जेव्हा स्नो जस्ट वितळत असतो तेव्हा इट इमर्जेस फ्रॉम द स्नो. इट्स वन ऑफ द फर्स्ट फ्लॉवर्स टू ब्लूम. Wow, look at this अँड रेनियर explosion. इज फेमस फॉर इट. सो मला ते ॲव्हलॅन्च लिली जर कुठे असेल तर So ते मला pretty. बघायचं होतं. अँड फॉर दॅट वन रिझन अलोन आय डिसाइडेड टू हाईक दिस नॅचेस पीक लूप. इट वॉज वेल वर्थ इट. इथे पण खूप सारे फ्लॉवर्स होते. आय थिंक हिअर आय फाउंड मोर पेंट ब्रश, लुपाईन काइंड ऑफ फ्लॉवर्स मोर. बट स्टील the meadows were full This of trail vibrant has colors. Very beautiful. a lot more paintbrush. Looks so wonderful. And the color इतका मस्त bright आहे, right? सो या हाईकवरती मी फ्लॉवर्सकडे जास्त लक्ष देते. बट लुक ॲट द सीन. सो दॅट्स कॅस्केड रेंज. आता थोडंसं एलिव्हेशनला आलं त्याच्यामुळे सीन पण भारी दिसायला लागले, त्याच्यामुळे पण कदाचित लक्ष गेलं तिकडे. Okay, so looks like that's Dewey Lake down there. There's another little lake there. I think one of them is Little Dewey Lake and the other one is Dewey Lake. I'm not sure which one is which. So थोडासा sun आहे, पण look at that majestic beauty back there. So Cascade Range here and Rainier. Look at how the cloud is kind of hugging that ridge there. I don't want to ignore you. You're beautiful too. But Rainier is Rainier. Sorry. Yay! I saw them. माझ्या हाईकच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये मला ॲव्हलॅन्च लिलीज फायनली दिसल्या. They were Avalanche not lilies. numerous, खूप झुंड नव्हता त्यांचा, but still I saw them and I'm so happy for them. Aren't they so pretty? So this is my campsite in White River. It's not exactly like last time at the edge, but oh well. And for context, white जो दिसतोय डोंगर तिकडे, that is Rainier.